हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 27 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. चंदन गॅरेजमध्ये दिव्याची वाट बघत असतो. तेवढ्यात दिव्या येते आणि बोलते, काय नाटकं आहे तुझी? का बरं बोलवलं मला? काही कामधंदे नाही आहेत तुला? तुझी ती बॉस शिवा ओरडत नाही तुला? तेव्हा चंदन बोलतो, बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा दिव्या बोलते, काय बोलायचं आहे माझ्याशी? एकतर परत शिवाची बाजू घ्यायची असेल, नाहीतर माझी समजूत काढायची असेल. मला ना दोन्ही नको आहे चंदन. तुझे हे प्रयत्न थांबव आणि परत असा टाईमपास करायला मला बोलू नको. नाहीतर तेवढ्यात चंदन बोलतो, मला सगळं खरं कळलं आहे दिव्या. तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती गं. तेव्हा दिव्या थोडी गोंधळते आणि बोलते, काय कळलं आहे तुला? काय सगळं कळलं आहे? काय बोलतोयस तू? हे बघ, काही बडबडू नकोस हं. मला माहिती नाही काय म्हणून दिव्या जायला लागते. तेवढ्यात चंदन बोलतो, पुरावा आहे माझ्याकडे. तेव्हा दिव्या थोडी गोंधळते. तेव्हा चंदन बोलतो, दाखवू? तेव्हा चंदन चिठ्ठी काढतो आणि बोलतो, ही चिठ्ठी तू आशूला लिहिलेली. तेव्हा दिव्याला चांगलाच घाम फुटतो. चंदन बोलतो, आठवतं आहे? तेव्हा दिव्या मागे वळून चिठ्ठीकडे बघते. तेव्हा चंदन ती उघडतो आणि तिच्यावरची वाळू नखाने झटकतो आणि दिव्याला बोलतो, नाही आठवते? आणि बोलतो, मी आठवण करून देतो. नाही, शेवटी तू काय काय लक्षात ठेवशील गं? तुझ्या त्या छोट्याशा मेंदूला त्रास होईल. मी सांगतो, कारण तू काय केलं आहेस मला सगळं कळलं आहे. तू आशूला भेटलीस, त्याला ही चिठ्ठी दिलीस आणि ती तू कधी दिलीस? शिवाच्या वाढदिवसाला. तेव्हा दिव्या चिठ्ठी पकडते आणि ही चिठ्ठी बोलते. तेव्हा चंदन हात बाजूला करून घेतो. तेव्हा दिव्या बोलते, हे काय? मला नाही माहिती ही कोणी लिहिली आहे आणि माझा याच्याशी काही संबंध नाही. मग तेव्हा चंदन बोलतो, मग हातातून खेचून घेण्याचा प्रयत्न का केलास? तेव्हा दिव्या घाबरते आणि बोलते, चंदन, तू शिवाच्या नादाला लागून माझ्यावर संशय घेतोयस? मी बायको आहे तुझी. आपला डिवोर्स अजून झालेला नाही, पण व्हायला वेळही लागणार नाही. तेव्हा चंदन मनात बोलतो, नाही, ही अशी ऐकणार नाही. तेव्हा दिव्या बोलते, मी जाते इथून. तू काहीही बडबडून मला अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा चंदन दिव्याचा हात पकडतो. तेव्हा दिव्या ओरडते, चंदन. तेव्हा चंदन बोलतो, शांत बस. तेव्हा चंदन बोलतो, तू कोणालाही कितीही खोटं बोलवून फसू शकतेस, पण मला नाही. कारण मी तुला चांगलंच ओळखतो आणि तुझं अक्षरही. स्वतःसाठी तू काय काय करू शकतेस, कुठल्या हद्दीत जाऊ शकतेस हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे निमूटपणे कबूल कर की हे सगळं तूच घडवून आणलंयस. तेव्हा दिव्या बोलते, मी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा चंदन हसतो आणि बोलतो, हे बघ दिव्या, सध्या हे प्रकरण फक्त आपल्या दोघांमध्येच आहे. तू जर कबुली दिली नाहीस तर मी हे सगळ्यांना जाऊन सांगेल. तेव्हा दिव्या रडायला लागते. तेव्हा चंदन बोलतो, मग प्रकरण भलतीकडेच जाईल हं. तेव्हा दिव्या मागे वळते आणि बोलते, चंदन, असं करशील माझ्यासोबत? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? मी बायको आहे तुझी. आपल्यात सगळं नीट होऊ शकतं, मला फक्त वेळ दे. तेव्हा चंदन बोलतो, आता रडून काही उपयोग नाही आहे दिव्या. मी फार तर फार तुला रुमाल देऊ शकतो, सिम्पॅथी नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे प्रकरण फक्त आपल्यापुरतं नाही आहे. कोणाचं तरी आयुष्य याच्यावर अवलंबून आहे. हे बघ, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुला एक संधी देतो. हे सगळं तूच केले हे कबूल कर. कदाचित मी तुझी काहीतरी मदत करू शकेल. आपल्या प्रेमाखातर दिव्या. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. या सगळ्या प्रकारात तुझ्याबरोबर कोण कोण होतं मला सांग. तेव्हा दिव्याला कीर्तीबरोबर झालेलं सगळं डिस्कशन आठवतं. तेव्हा चंदन दिव्याला बोलतो, का शांत आहेस तू? सांगायचं नाही आहे? आपल्या प्रेमाला एक संधी नाही द्यायची तुला? तेव्हा चंदन हसतो आणि बोलतो, कमॉन दिव्या, हे सगळं तूच केलं आहेस, हे कबूल कर. तेव्हा दिव्या बोलते, चंदन, मी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा चंदन बोलतो, ठीक आहे, मग मी जाऊन आत्ताच्या आत्ता शिवाला सगळं सांगतो. तुझ्या आईला, बाई आजींना सुद्धा सांगतो आणि आशूलाही सांगतो. तेव्हा चंदन बोलतो, मी जातोय दिव्या. मला खूप वाईट वाटतंय, पण आय एम सॉरी, माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाही आहे. तेव्हा चंदन जायला निघतो. दिव्या आवाज देते, चंदन. तेव्हा दिव्या बोलते, चंदन, मी सांगते सगळं, पण तुला माझी शपथ आहे, तू कोणालाही काहीही सांगणार नाहीस. तेव्हा चंदन बोलतो, ठीक आहे, सांग सगळं. तेव्हा चंदन बोलतो, आणि एक शब्दही खोटा नकोय बोल. तेव्हा दिव्या बोलते, हो, मी केलं सगळं. मीच लिहिली आहे ती चिठ्ठी. मी गेले होते आशूला भेटायला. तेव्हा चंदन बोलतो, शिवाच्या वाढदिवसाला, बरोबर? तेव्हा दिव्या बोलते, हो. तेव्हा दिव्या बोलते, आशू शिवाला प्रेमाची कबुली देणार होता, तेव्हा मी त्याला भेटून ही चिठ्ठी दिली. तेव्हा दिव्या झालेला सगळा प्रकार चंदनला सांगते. तेव्हा चंदन बोलतो, पुढे बोल. तेव्हा दिव्या बोलते, पुढे काही नाही. तेव्हा चंदन बोलतो, नक्की? तेव्हा चंदन बोलतो, आशूने आरोप केला होता की ते गुंड शिवानेच पाठवले होते. याचं काय? तेव्हा दिव्या बोलते, ते मी आणि कीर्तीने मिळून पाठवले. शिवाचा पक्याबरोबर फोटो टाकून खोटं बोलले. तेव्हा चंदन डोक्याला हातच लावतो. तेव्हा चंदन बोलतो, दिव्या, तुला कळतंय तू काय केलंयस? अगं शिवा, सख्खी बहीण आहे तुझी. एखादा माणूस त्याच्या वैऱ्यासोबत सुद्धा असं वागत नाही आणि तू तुझ्या सख्ख्या बहिणीसोबत असं वागलीस? वाटलं नाही का गं तुला काही? तेव्हा दिव्या चिडते आणि बोलते, हो, वागले मी असं. केलं मी असं कारण माझ्या हक्काचं सगळं तिला मिळालं. इतकं मोठं घर तिला मिळालं. तिच्या अंगावर दागिने होते, सेवेसाठी नोकर होते तिच्याकडे.
माझ्या नशिबातलं प्रत्येक सुख तिला मिळालं का? कारण मी तुझ्या खोट्या थापांना भुलले. मी तुझ्यासाठी त्या गावात शेण सारवत होते ना, तेव्हा तिचं सुख बघवलं नाही मला. म्हणून आशूला इमोशनल ब्लॅकमेल केलं मी. घेतले कीर्तीकडून पैसे हवे होते मला म्हणून. आशूच्या मनात शिवाबद्दल राग निर्माण केला मी. त्या पक्याला मीच पाठवलं त्या शिवाकडे. मुलाच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पैसे घ्यायला लाव. त्यांचा फोटो काढला आणि पाठवला कीर्तीला. मी त्या पक्याला गुंड घेऊन आशू आणि नेहावर हल्ला करायला लावला. त्याचं खापर शिवावरच फुटलं. पण खरं सांगू का चंदन, या सगळ्याला ना तू कारणीभूत आहेस. तू जर मला फसवलं नसतं ना, तर हे सगळं करायची वेळच नसती आली. अरे तेव्हा चंदन बोलतो, अशक्य आहेस दिव्या, तू काय केलंयस तुला कळत नाहीये. दिव्या घाबरते आणि मनात बोलते, काय करू, याने सगळं खरं सांगितलं तर घरचे सगळे विरोधात जातील. तेव्हा दिव्या चंदनकडे जाते आणि बोलते, चंदन तुझ्या सांगण्यावरून मी तुला खरं सांगितलंय. आता हे कुठेच बोलू नकोस. तू माझी शपथ घेतलीयस. जसं चाललंय तसं चालू दे ना. चुकूनही यातलं काही बाहेर पडलं ना, शिवा बाहेर उभीच असते आणि तिच्या हातातून पाना पडतो. तेव्हा दिव्या दचकते. शिवाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत असतं. तेव्हा दिव्या मागे बघते. तेव्हा शिवा हा आतमध्ये येते. शिवा पुढे येत असते. दिव्या मागे सरकत असते आणि शिवा जोरात दिव्याच्या कानाखाली वाजवते. व दिव्या शिवाचे पाय धरते आणि बोलते, शिवा मी चुकले, मला माफ कर शिवा. शिवाला विनवण्या करते, मी परत नाही करणार. तू प्लीज यातलं कुणाला काही सांगू नको. माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होईल अगं. मला आई घरात घेणार नाही, बाई आजी घरात घेणार नाही. सगळे रागवतील माझ्यावर, आशू पण चिडेल. व चंदन बोलतो, काही गरज नाही शिवा. खूप विश्वास टाकलास तू बहिणीवर, खूप काही केलंयस तू हिच्यासाठी, पण आता बास. आत्ताच्या आत्ता आशूला जाऊन सगळं सांग, तरच सगळं नीट होईल. तुझा संसार वाचेल शिवा. तेव्हा दिव्या बोलते, नाही शिवा, मी बहीण आहे ना. तेव्हा चंदन ओरडतो, अगं काय केलंस तू तिच्यासाठी. दिव्या बोलते, मला एक संधी दे प्लीज. तेव्हा चंदन बोलतो, नाही शिवा, तू आत्ता तुझ्या प्रेमाला संधी देणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा दिव्या रडते आणि बोलते, माझा पण विचार कर ना अगं. तेव्हा चंदन बोलतो, तू कधी केलास. तेव्हा चंदन बोलतो, नको ऐकूस शिवा. तेव्हा शिवा पूर्ण तुटून जाते आणि तिच्या पप्पांच्या फोटोकडे बघते आणि विचारते, काय करू मी. मला नाही काही कळते. मला कळत नव्हतं तेव्हा तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीची जबाबदारी माझ्यावर दिली. शिवाला मागचं आठवतं. तेव्हा शिवा बोलते, मी केला पूर्ण प्रयत्न, खरंच केला, पण तिनेच फसवलं मला आणि मी काहीच करू शकले नाही. माझं प्रेम लांब नेलं माझ्यापासून, माझा संसार मोडला आणि मी काहीच नाही करू शकले. आणि मी ज्याच्यावर प्रेम करते त्याने तर विश्वासही नाही ठेवला माझ्यावर. आपली माणसं आपल्याला धरून ठेवतात, इथे त्यांनीच तोडलंय. आणि शिवा तिथून निघायला लागते. तेवढं चंदन बोलतो, शिवा थांब. शिवा कुठे चाललीये. शिवा प्लीज माझं ऐक. शिवा न ऐकता निघून जाते. तेव्हा चंदन तिला शिवा ओरडत असतो. चंदन दिव्याकडे जातो आणि बोलतो, पाहिलंस काय करून ठेवलंय तू. दिव्या तुला ना शिवा कधी कळलीच नाही. सोन्यासारखी बहीण ग तुझी, आणि फक्त तू तिच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलास. तुला लाज वाटली पाहिजे. दिव्या रडते, हात जोडते आणि बोलते, मी चुकले चंदन, मी चुकले, मला माफ कर प्लीज. तू पण चूक केलीस ना, मी पण एक चूक केली. प्लीज यातलं कुणाला काही सांगू नकोस. चंदन बोलतो, स्वार्थीस तू दिव्या. तुला अजूनही हे महत्वाचं आहे की मी हे सगळं बाहेर जाऊन कुणाला सांगू नये. आणि नाही, ही चूक माफ करण्यासारखी नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे जर तू कीर्तीला जाऊन सांगितलं ना तर बघ. तेव्हा चंदन दिव्याला बोलतो, फोन कुठे. आणि त्याच्या हातातनं फोन हिसकावून घेतो. फोन हिसकावून चंदन निघून जातो. तेव्हा दिव्या चंदन आवाज येते.